जत जिल्हा सांगली येथे दुष्काळ निवारणासाठी डफळापूर तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील श्रीपती शुगर यांनी दिले पाण्याच्या 20 टाक्या। जत जिल्हा सांगली येथे दुष्काळ निवारणासाठी डफळापूर तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील श्रीपती शुगर या साखर कारखान्याच्या वतीने आज 2000 लिटरच्या 20 पाण्याच्या टाक्या देण्यात आल्या। त्याचे पूजन तहसीलदार माननीय जीवन बनसोडे, प्रांताधिकारी श्री अजय कुमार नष्टे यांच्या शुभास्ते करण्यात आले। यावेळी श्रीपती शुगरचे चेअरमन महेंद्र पालाड, जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत, प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे, तहसीलदार जीवन बनसोडे, माजी नगरसेवक परशुराम मोरे, साहेबराव कोळी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक, माजी नगरसेवक व जत शहर काँग्रेसचे अध्यक्ष निलेश बामणे, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, रासपचे जिल्हाध्यक्ष किसन टेंगले, श्रीपती शुगरचे MD माननीय जोशी साहेब, युवा नेते विशाल कांबळे, युवा नेते श्री तंगडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये टाक्या प्रदान कार्यक्रम यावेळी संपन्न झाला। श्रीपती शुगर या साखर कारखान्याच्या वतीनं वाड्या वस्त्यासाठी पाणी टंचाईच्या उपायावरती आज आपण या विभागाचे आमदार सन्माननीय विक्रमजी सावंत साहेब, प्रांतसाहेब, तहसीलदार साहेब, विक्रमदादांची आणि बाळासाहेबांची चर्चा झाली। दुष्काळाची परिस्थिती वाढत आहे आणि आपल्याला वाड्या वस्तीवरती लोकांना पाणी पुरवठा करायचा आहे, लोकांना साठवण पाणी करून ठेवायचं आहे। त्यासाठी आपल्या कारखान्याच्या माध्यमातून थोडीफार मदत व्हावी आणि तात्काळ सन्माननीय विश्वजित कदम यांनी होकार दिला आणि 25 टाक्या 20 टाक्या या तालुक्याला आपण दिल्या। निश्चितपणे ज्या ज्या ठिकाणी आम्हाला लोकांच्या सेवेसाठी मदत करता येईल त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करू। आदरणीय साहेबांचा आदर्श आणि साहेबांनी जो विकासाचा आणि लोकसेवेचा मंत्र आम्हाला दिलेला आहे त्यानुसार आम्ही नेहमीच या श्रीपती शुगरच्या माध्यमातून सेवा करण्याचा जत तालुक्याची सेवा करण्याचा प्रयत्न करू। आमचे जोशी साहेब आहेत, वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य तेवढी मदत करण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू आणि प्रशासनाला सुद्धा आम्ही आमच्या माध्यमातून सहकार्य करू। या विभागाचे आमदार सन्माननीय विक्रमजी सावंत साहेब यांनी सुद्धा सातत्यानं पाण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे। शेतीसाठी पाणी असेल, पिण्यासाठी पाणी असेल, त्याच्या माध्यमातून निश्चितपणे आम्हाला कारखान्याला सुद्धा फायदा झालेला आहे, शेतकऱ्यांना फायदा झाला आहे। म्हणजे आपण सर्वजण एकत्रितपणे काम करूया आणि या परिस्थितीवर मात करूया। या निमित्ताने एवढंच मी बोलतो आणि इथंच थांबतो। Press the bell icon on the YouTube and never miss another update.